आपण इथं आता ज्या संघटनेमार्फत जमा झालो आहे तर त्याचा उद्देश म्हणजे जे सैनिक निवृत्त होतात ते सैनिक बोर्डामध्ये जाऊन आपलं नाव नोंदवतात, नोकरीसाठी काही तिकडे प्रयत्न होतात, नाही झालं की आपल्याला मागायला लागतं, कोणी सर्व्हिस असतो, कोणी आपल्या शेती वगैरे बाकी व्यवसायांकडे वळतं. त्या फक्त नोकरी मिळणे हा ते फक्त सैनिक बोर्डाचा उद्देश नाही. तर सैनिक बोर्डातून जे सरकारी जे आपल्या सुविधा आहेत आणि वेगवेगळ्या योजना आहेत त्या आपण डायरेक्ट गेलं तर आपल्याला त्या मान्य होणार नाही. तर सैनिक बोर्डातून गेलं तर ते आपल्याला मिळतात. तर बऱ्याचशा अशा योजनांची माहिती नसते लोकांना आणि तेपर्यंत कोणी जात नाही हे सुविधांचा लाभ घेण्यासाठी. तर या ग्रामीण भागापर्यंत या सुविधा पोहोचल्या गेल्या पाहिजे, लोकांना माहीत पाहिजे, त्यांनी जाऊन त्या सुविधा घ्यायच्या त्यांच्याकडून आणि होत नसेल तर माझ्या सैनिक संघटनेतर्फे आपण त्या उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आतापर्यंत बऱ्याचशा लोकांना हे माहीत नाही किंवा आपल्या मुलं शाळेत शिकत असतील, इंजिनिअरिंग करतात किंवा वैद्यकीय व्यवसाय वेगवेगळ्या शिक्षणासाठी जातात, पण त्यांना जे फी माफी आहे किंवा हे भरती मिळते त्यांच्याकडून, ज्या शिष्यवृत्त्या आहेत वेगवेगळ्या त्या कोणी तिथे जाऊन क्लेम करत नाही. जे लोक कायम सैनिक बोर्डाच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात तर त्यांना ते माहीत असतं, ते लोक त्याचा लाभ घेतात आणि ग्रामीण भागातही माहिती नाही लोकांना, तर त्या लोकांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे. बऱ्याच लोकांचे जे मुलं आहेत माझ्या सैनिकांची वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षणासाठी जातात.